आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। त्यासाठी सोयाबीन चांगले उकळून घ्यावे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन जिरे, लसूण, कांदा मिक्स करावा। कांदा चांगला परतून घ्यावा। कांदा चांगला परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करावे। कांदा टोमॅटो चांगले परतून घ्यावे। त्यानंतर आले लसूणची पेस्ट, पावभाजी मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी, चना मसाला, घरची चटणी सगळं ॲड करून चांगलं हलवून घ्यावं। मसाले चांगले शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यावं। 2-3 मिनटं शिजून द्यावं। जेव्हा पाणी आटायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये ते सोया चंक्स टाकावेत, चांगले मिक्स करून घ्यावेत। वरतून चवीनुसार मीठ टाकावं। मीठ चांगलं मिक्स करावं। त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकावी। त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी। त्यानंतर सोयाबीनची भाजी रेडी।